अयोध्या जाणारी रेल्वेवर दगडफेक केल्याची अफवेला उधाण, प्रशासन ॲक्शन मोडवरती। अयोध्या येथील रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंचे भक्त जात असून 11 फेब्रुवारीच्या रात्री सुरतहून अयोध्येला जाणारी आस्था रेल्वे नंदुरबार स्टेशनच्या नजदीक रेल्वेवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली। सोशल मीडियावरती अफवांना उधाण आले। पोलीस अज्ञाताविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे। तपासादरम्यान झाडाझुडपात झोपलेल्या 2 व्यक्ती आढळून आले। त्यापैकी एका नांदेडचा रहिवासी असून तर दुसरा मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे। मनोरुग्णाने एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आणि जिल्हा रुग्णालयात मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले। या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुढे न आल्याने आणि पुराव्यांचा अभाव असल्याने दगडफेक झालीच नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे। काही असामाजिक तत्वांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे असं बोललं जात आहे। तर याबाबत आपण काय सांगू इच्छिता सर? काय ॲक्च्युअल प्रकार काय आहे? त्या अनुषंगाने काल जी घटना घडली त्याची माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार शहर पोलीस स्टेशन आम्ही स्वतः आणि क्राईमचे जी टीम आहे ते LCB वगैरे हे तात्काळ आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आणि त्या ट्रेनच्या मध्ये जे प्रवासी होते त्यांनी तक्रार वगैरे केली, त्यांना आम्ही विचारपूस केली। विचारपूस केल्यानंतर त्याच्यासोबत त्यावेळेस RPF आणि GRPचे पोलीससुद्धा हजर होते, त्यांच्या अधिकारी यांच्यानंतर त्याच्या अनुषंगाने जी घटना आपण म्हटली त्या अनुषंगाने रेल्वे पोलीस म्हणजे GRPने एक गुन्हा दाखल केलेला आहे। CR नंबर 248/24 रेल्वे ॲक्ट कलम 154 अन्वये आणि त्याचा तपास रेल्वे पोलीस हे करत आहे। सदर तपासासाठी लोकल पोलीस जे आहे नंदुरबार पोलीस क्राईमची टीम आणि नंदुरबार शहर पोलीस स्टेशन आणि नंदुरबार पोलीस त्यांना ते योग्य तो सहकार्य आणि मदत करत आहे। या अनुषंगाने जे सोशल मीडियावर ऑडिओ किंवा व्हिडिओ जे प्रसारित होत आहे मेसेज, आमची जनतेला आणि सगळ्यांना विनंती अशी राहील की कृपा करून कुठलीही अशी अफवा कोणी पसरू नये जेणेकरून 2 समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल। कारण सदरचा प्रकरणाची चौकशी रेल्वे पोलीस करीत आहेत आणि जे काही निष्पन्न होईल त्याच्यानुसार कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये केली जाईल। माझी पुन्हा विनंती आहे सगळ्या मीडियाच्या बांधवांना आणि सगळ्या जनतेला की ह्या घटनेच्या अनुषंगाने कुठलाही ऑडिओ किंवा व्हिडिओ मेसेज हा शहानिशा न करता कोणी प्रसारित करू नये जेणेकरून आपल्याला आपल्या शहरामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये जातीय सलोखा टिकून ठेवता येईल आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही याची सगळ्यांनी कृपया प्रशासनाला सहकार्य करावे। सदर संशयितांवर रेल्वे प्रशासनामार्फत CR नंबर 248/24 रेल्वे ॲक्ट 154 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल पवार यांनी भेट दिली असता संपूर्ण घटनेचा आढावा घेतला। जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे। अफवांना बळी पडू नये असे आवाहन देखील पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे। MDTV न्यूजसाठी संजय मोहिते, नंदुरबार।